हॅलो एव्हरीवन. तर रोबो क्लीनरचा यूज आपल्याला बघायचा होता. सो कसं रोबो क्लीनर यूज केलं जातं, तर रोबो क्लीनरमध्ये हे आहे रोबो क्लीनर. ठीक आहे, हे ओपन केल्यावर हे इथे मेस आहे थोडीशी, याच्यामध्ये कचरा भरला जातो ह्या बॉक्समध्ये. हे त्याचं ऑन ऑफचं बटन आहे, हे ऑन केलं की ऑन होतं, हे ऑफचं बटन आहे. हे आहे त्याची डस्टबिन, हे आहे त्याचं डस्टबिन बॅग म्हणू शकतो किंवा डस्टबिन, ज्याच्यामध्ये सगळा कचरा कलेक्ट होतो. सो हे आहे डस्टबिन. सो डस्टबिन आपल्याला असं, सो हे डस्टबिन आपल्याला असं फिट करायचं आहे ह्याच्या आतमध्ये आणि हा रोबो क्लीनर असा ऑन करून द्यायचा आहे. ओके, सो हा रोबो क्लीनर ॲपवर पण चालतो आणि हा रोबो क्लीनरचा एक रिमोटही आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे त्याचं क्लिनिंग क्लॉथ. हे मी एक वर्षानंतर बनवते त्यामुळे थोडंसं घाण झालं आहे. त्यानंतर हे आहे त्याचं वॉटर टँक आणि इथनं आपण वॉटर फिल करतो. ओके, आय शो यू. असं आहे. तर ह्याला इथे मागे सेक्शन आहे. हा सेक्शनला आपल्याला हे इथे इन्सर्ट करायचं असतं. ओके, हे आहे त्याचे झाडून घेण्याचे काय म्हणू शकतो आपण त्याला, विंग्स वगैरे. हे विंग्स आहेत त्याचे. हे ब्रशेस आहे जे की पूर्णपणे झाडून घेतात. हेअर्स असेल तर हेअर्स पूर्ण ह्यात कलेक्ट होतात. सो नो डाऊट सगळं खालचा कचरा उचलला जातो. तर हा आहे त्याचा रिमोट. हे जे आहे आपण एकदा प्रेस केलं तर हे सगळे एजेस आणि कॉर्नर्स घेतं. हे आहे हाय पॉवरसाठी आणि जर आपण ह्याला जर आपण डबल प्रेस केलं तर मग सगळं घर क्लीन करतं. हे रिचार्जसाठी, हे सर्क्युलर मोशनमध्ये, हे टायमरसाठी आणि हे मला माहीत नाही, मी अजून कधी यूज केलेलं नाही आहे. मे बी हे पण अलार्म किंवा टायमिंगसाठी असतं. तर मी आता ह्याला स्टार्ट करते. 1 2 3. सो बघा, हे पूर्णपणे आता मी एक डेमो असा दाखवते की जो मेस माझ्या डॉटरनी केला आहे आपण त्याला क्लीन करूयात. So we can see the mess done by Sanj. So it will clean all the mess. 1 2 3 go. See, it's cleaning everything. So I'll show how it cleans. So अशा प्रकारे हे पूर्ण घर क्लीन करतो. ऑटोमॅटिकली सगळं क्लीन होऊन जाणार आहे. हे सेन्स करतं की कुठे कचरा आहे. सेन्सेशन त्याला ज्यावेळेस होतात कचऱ्याचं त्यावेळेस ते कचरा क्लीन करून घेतो. सो तुम्ही हे बघू शकता. सो क्रिस्टल क्लिअर इथे झालेला आहे. आता इथे जो हा डाग आहे तर हा डाग आपल्याला काढायचा असेल तर आपण ह्याला सर्कल मोडमध्ये टाकू शकतो. सो सी, हा डाग क्लिअर झालेला आहे. सो सर्कल मोडमध्ये मी ह्याला क्लिअर करून घेतलं आहे आणि हे पूर्णपणे इथं हा मेस बघू शकता तुम्ही. पूर्णपणे हा मेस, कुठलाही डाग, हा सगळा इथला मेस जो आहे हा क्लिअर झालेला आहे. थँक्यू, बाय बाय, एन्जॉय विथ आय लाईफ.